नमस्कार मित्रांनो, प्रश्न काय म्हणते बघा. 2018 साली NMS ला हा क्वेश्चन आलेला आहे. काय म्हणते बघा, छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयांना एका दुकानदाराने गिरायकाला विकली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा सिंपल आहे. काय मित्रांनो, सूट किती दिली आपल्याला? बघा सूट दिली त्यांनी आपल्याला 13%. पुन्हा विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस किती दिली मित्रांनो आपल्याला? त्यांनी 1392 रुपये. आपल्याला विचारले मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत आपल्याला विचारली. सिंपल असते मित्रांनो. सूट कशावर दिली आपल्याला? छापील किंमतीवर. छापील किंमत आपण 100% धरणार. बघा जर छापील किंमत मी 100% धरली, हो का, छापील किंमत धरली 100%, त्यातून सूट दिली 13%. मित्रांनो छापील किंमतीतली सूट जर वगळली तर आपली ती विक्री किंमत असते. तेवढ्यालाच विकलंय ना, म्हणजे आपली विक्री किंमत किती आली टक्क्यामध्ये मित्रांनो? 87%. बरोबर का? बघा 100 वजा 13 किती? 87. पण आपल्याला गणितामध्ये रुपयामध्ये दिली 1392, म्हणजे 87%ची व्हॅल्यू किती झाली? 1392 रुपये. आपल्याला काढायची मार्केट प्राइस. मार्केट प्राइस किती असते? 100% असते नेहमी. 100%. आता तुम्हाला काटाकाटीने सोडवा. कसं सोडवा बघा. आता 29 त्रिक 87, पुन्हा 29 चौक 16 वर्ष, उरले किती मित्रांनो? 139 म्हणजे 16 गेले किती? 9तून 6 गेले 3, 3तून 1 गेले 2, म्हणजे 23 आणि 2 म्हणजे 232. 29 8 32 2. बरोबर. पुन्हा 3 1 3, 3 1 3, पुन्हा उरला 1, 3 6 18 म्हणजे किती आलं? 16. मग इथं पण मी 16 न गुणणार, कारण इथं 16चा गुणाकार बसला ना. मग 16 गुणिले 100 1600. आपली मार्केट प्राइस किती आली? 1600 रुपये.